नमस्कार मित्रांनो, मी संतोष. मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, मोगऱ्याचं रोप हे असं आहे की हे सर्वांना आवडणारं रोप आहे आणि यावरची जी फुलं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे, मोगऱ्यामध्येही भरपूर प्रकार असतात आणि त्याचा सुगंधही खूप छान असतो बघा. आणि आता हा फेब्रुवारीचा जो काळ आहे, मोगऱ्याच्या वाढीचा काळ आहे. कारण मागच्या या 3-4 महिन्यामध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये मोगरा हा सुप्त अवस्थेमध्ये, झोपेमध्ये असतो बघा. तर आता यावरती नवीन ग्रोथ दिसत आहे आणि त्यामुळे याला आता आपल्याला त्याच्या या झोपेतून जागा करणं गरजेचं आहे आणि फुलांसाठी तयार करणं गरजेचं आहे बघा. पण तत्पूर्वी काय होतं बघा, काही वेळा आपण ही रोपं अशा 12 इंचाच्या 10 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेली असतात बघा. आणि ती बरेच दिवस या कुंड्यांमध्ये लावलेली असताना याचं कालांतराने याची वाढ थांबते बघा. जशी वाढ अपेक्षित असते तशी वाढ होत नाही. त्यामुळे याच्या मागचं कारण काय असतं ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्यावरती उपाय काय करता येतील तेही आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत बघा. तर मित्रांनो, अगोदर आपल्याला सुरुवातीला या रोपाला थोडंसं शेपमध्ये आणायचे आहे बघा. याची जी ग्रोथ जी झालेली आहे, याची जी वाढ जी झालेली आहे, तुम्ही बघू शकता हे रोप कसं दिसत आहे. तर याला थोडंसं आपण आकार देण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा. 1-2 फांद्या अशा खूप उंच गेलेल्या आहेत आणि काही फांद्या बघा ह्या अशा वाळलेल्या फांद्या आहेत बघा. तर आपण याला रोपाला थोडंसं साफ करणार आहोत. ज्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या काढून टाकणार आहोत आणि ह्या ज्या उंच ग्रोथ झालेली आहे त्यांची थोडीशी प्रूनिंग करणार आहोत बघा. हे बघा, अशा प्रकारे आता याला जी नवीन ग्रोथ येत आहे ती ग्रोथ आपण कट नाही करणार आहोत. ज्या उंच वाढलेल्या फांद्या आहेत त्यांनाच आपण थोडंसं प्रून करून घेणार आहोत बघा. आणि ज्या वाळलेल्या फांद्या पण आहेत त्याही आपण इथं कट करूयात. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे. थोडी जी नवीन ग्रोथ आलेली आहे ती आपण ठेवलेली आहे आणि बाकी सर्व पाने बिने जे वाळलेल्या फांद्या आहेत ते सर्व क्लीन करून घेतलेलं आहे बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे काम मी आता पुढं सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे बघा. कारण आपण हे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे रोप आपण कुंड्यांमध्ये लावून ठेवतो आणि काही वेळा आपलं याकडे दुर्लक्ष होतं. तर त्यामुळे या रोपाची वाढ थांबते आणि रोप सुकायला लागतं बघा आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळे जे काय पुढे मी करणार आहे त्या गोष्टी तुम्ही आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकताय. तर बघा, आता हे जे रोप आहे तर ह्या 12 इंचाच्या कुंडीमध्ये आहे. तर याला आपण अगोदर असं काढून बघणार आहोत बघा. त्यासाठी काय करायचे आहे, यामधली आपल्याला माती साधारणतः 2 ते 3 दिवस चांगली सुकायला ठेवायची आहे. त्यामुळे काय होईल, जे आपण रोप काढणार आहोत ते कुंडीतून जशीच्या तसं बाहेर निघालं पाहिजे बघा. तर हे आता आपण एकदा काढून घेऊया बघा आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, माझ्या रोपाची वाढ थांबण्यामागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. तुम्ही बघू शकताय 12 इंचाची कुंडी असूनही याचा कशा पद्धतीने रूट बाउंड झालेला आहे. आणि तुम्ही बघताय ही जी ड्रेनेज होलची जागा आहे त्यामधूनही मुळं बाहेर पडायला लागली होती बघा. आणि ह्याच कारणामुळे जी मोगऱ्याच्या झाडांची वाढ जी आहे ती थांबते. त्यामुळे आता या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये याचं रूट प्रूनिंग करणं खूप गरजेचं आहे बघा. चला तर मग आता हे रूट प्रूनिंग कशा पद्धतीने करायचं आहे तेही आपण पुढे पाहूया आणि त्यानंतर कुठल्या प्रकारची खतं द्यायची आहेत तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला तर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे बघा, याचे जे मुळं आहेत ते साधारणतः 40% म्हणजे साधारणतः जी कुंडी आहे याच्या निम्मत आपल्याला कट करायचं आहे बघा. जेणेकरून काय होईल, याचं मुळांची जी दाटी तयार झालेली आहे, जो गुंता तयार झालेला आहे तो निघून जाईल आणि या वाढत्या ऋतूच्या काळामध्ये याला ग्रोथ करण्यास खूप फायदा होईल बघा. तर आपण काय करणार आहोत, इथं साधारणतः हे निम्मी जी मुळं आहेत ती आपण अशी कट करून घेणार आहोत बघा. हे बघा, अशी खुरपीच्या सहाय्याने म्हणा किंवा तुमच्याकडे कुठलंही अवजार असेल त्या सहाय्याने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे बघा.
तुम्ही बघू शकताय मी जी काढतो आहे त्यावरून तुम्हाला अंदाज येईल त्याची मुळं जी आहेत किती घट्ट झालेली आहेत ती. त्यामुळे किमान वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा तरी आपलं रोप हे चेक करणं, कुंडी बघणं आपल्याला गरजेचं असतं, जेणेकरून आपलं जे रोप आहे त्याची वाढ थांबणार नाही. आणि यामुळे काय होतं, रोप सुकून जाण्याची खूप शक्यता असते बघा. त्यामुळे हे बघणं खूप गरजेचं असतं. किंवा याला एक पर्याय आहे बघा, जर तुमच्याकडे कुंड्या अवेलेबल असतील तर तुम्ही याला आहे त्या कुंडीपेक्षा साधारणतः 3 ते 4 इंचांनी मोठ्या कुंडीमध्ये जसं आहे तसं रूट बाउल तुम्ही ठेवू शकताय. पण काय होतं, आपण टेरेस गार्डनिंग करत असताना आपण मोठ्या कुंड्या जास्त वापरू शकत नाही बघा. त्यामुळे आपल्याला आहे त्या कुंडीमध्ये जर लावायचं असेल तर ही पद्धत खूप योग्य आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपण याचं रूट प्रूनिंग केलेलं आहे आणि थोडासा रूट बॉल आपण याला ठेवलेला आहे बघा. अशा पद्धतीने आपण याला परत ह्या कुंडीमध्ये आहे असं आपण याला लावू शकतो बघा. तर आता आपण याची माती तयार करून घेऊया. तर आता माती तयार करण्यासाठी आपण यामध्ये जी कुंडीतून माती निघालेली आहे, जे आपलं रूट प्रूनिंग केल्याच्या नंतर माती जी मोकळी झालेली आहे त्यामधले जे रूट्स आहेत, जे मुळं आहेत ते आपण काढून ही माती वापरू शकतो. जर तुमच्याकडे नवीन माती अवेलेबल असेल तर नवीन माती यामध्ये वापरू शकताय बघा. तर आपण काय करणार आहोत, हीच माती आपण या रोपाच्या रिपोर्टिंगसाठी वापरणार आहोत बघा. त्यासाठी आपण ती माती घेतलेली आहे आणि त्यासोबत हे आपलं कंपोस्ट खत आहे बघा. हे जे शेणखत आहे पूर्णपणे साधारणतः 1 वर्ष जुनं हे कुजलेलं शेणखत आहे, ते आपण यामध्ये मातीचा एक 3रा भाग यामध्ये घेणार आहोत बघा. कारण आपल्याला नंतर ही वेळोवेळी खतं द्यायची आहेत, त्यामुळे आता आपण रिपोर्टिंग पुरतं खत घेणार आहोत. आणि जी मेन खतं आहेत रिपोर्टिंग करताना देणं गरजेचंच आहे, त्यामध्ये हे शेणखत महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आहे ही निंबोळी पेंड, तीही आपण यामध्ये मिसळून घेणार आहोत. आणि मोगरा हे रोप फुलं देणारं रोप आहे बघा, फ्लॉवरिंग प्लांट आहे. त्यामुळे मोगऱ्याच्या रोपाला पोटॅशची खूप गरज असते. आणि पोटॅश हा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये या केळीच्या सालींची जी पावडर आहे, केळीच्या सालींपासून पोटॅशियमचे प्रमाण भरपूर मिळत असते बघा. आणि पोटॅशियम हे ऑर्गॅनिक स्वरूपात असल्यामुळे ते थोडंसं रिलीज होण्यास वेळ लागतो, स्लो रोपाला मिळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे आपण या रिपोर्टिंगमध्येच ही केळीच्या सालींची पावडर जी आहे ती आपण यामध्ये देणार आहोत. त्यानंतर हा आपला DAP आहे, जी की आपण मुळांची प्रूनिंग केलेली आहे, त्यामुळे मुळांची ग्रोथ होण्यासाठी हा DAP खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तोही आपण यामध्ये मिसळणार आहोत. आणि ही जी साप पावडर आहे, रूट प्रूनिंग केल्यामुळे मुळांना फंगसचा अटॅक होऊ शकतो, त्यासाठी हे मातीमध्ये आपण ही साप पावडर ही यामध्ये घेणार आहोत बघा. हे अशा पद्धतीने. आणि माती मला थोडीशी घट्ट वाटत होती बघा, त्यामुळे मातीचं थोडंसं पाण्याचा निचरा होण्याची कॅपॅसिटी वाढावी, पाणी थांबून राहू नये, यासाठी आपण यामध्ये ही जी राईस हस्क आहे हे यामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी आपण हे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये नदीची वाळू जी आहे तीही यामध्ये घेऊ शकताय बघा. तर आपण हे राईस हस्क यामध्ये मिसळून घेऊया. आणि मित्रांनो, हे बघा, अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय ही जी माती तयार झालेली आहे ती कशा पद्धतीने भुसभुशीत तयार झालेली आहे बघा. हे बघा, कितीही दाबलं तरी याचा गोळा होत नाही बघा, सहज तो गोळा फुटत आहे बघा. आणि अशी माती रोपांच्या वाढीसाठी खूप उपयोगी असते बघा. हे बघा. चला तर मग आता ही कुंडी भरायला घेऊया आपण. त्यासाठी आपण काय करणार आहोत, याची थोडीशी माती कुंडीमध्ये आहे ती क्लीन करून घेऊया. ह्याचं जे ड्रेनेज होल आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि त्यावरती आपल्याला आपली जी माती वाहून जाऊ नये यासाठी कुंडीच्या तळाशी आपण ही शेंगाची टरफले, नेहमीप्रमाणे जी मी रोपांना वापरतो अशी शेंगाची टरफले आपण यामध्ये भरून घेणार आहोत बघा. त्यानंतर त्याला काय करायचं आहे, जी माती तयार झालेली आहे ती थोडीशी यामध्ये भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं रोप व्यवस्थित सेंटरमध्ये बसवायचं आहे. आणि त्यानंतर ही जी माती आहे ही सगळ्या बाजूने अशी व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे.
तर आता याची वाढ व्हायला लागल्याच्या नंतर ज्यावेळेस यावरती नवीन कळ्या यायला सुरुवात होईल त्यावेळेस याला कुठल्या प्रकारची खतं आणि कोणत्या वेळी द्यायची आहेत तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आता आपण याला व्यवस्थित पाणी देऊन घ्यायचं आहे आणि साधारणतः बघा आपण याची रूट प्रूनिंग केली आहे. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे याला 2 दिवस सेमी शेड म्हणजे जिथे यावरती डायरेक्ट ऊन पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि थोडंसं याला सेट होण्यास मदत मिळेल बघा. तर आता रिपोर्टिंग नंतर आपल्याला याला व्यवस्थितरित्या पाणी देऊन घ्यायचं आहे, कारण आपण याची पूर्ण माती मोकळी केली होती बघा आणि त्यामुळे यामध्ये एअर बबल तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पूर्ण पाणी ड्रेनेज होलमधून बाहेर येईल तोपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी द्यायचं आहे बघा. आणि मित्रांनो, या व्हिडिओमधील मोगऱ्याविषयीची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच गार्डनिंग विषयीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.